अध्याय 16 श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। जय जयाजी दिगंबरा आद्यनामे विश्वंभरा। वर्णिता तुझिया गुणसंभारा मती अपूर्व होतसे। वर्णिता तुझिया गुणसंपत्ती वेद भांडारे अपूर्व होती। सहस्रफणी वाहता माती शीन वाचे दावितसे पंचानना ऐसे धिंडे। परी दो अक्षरी झाले धडे। सरस्वतींचे शिनोनी तोंड करी सांड विलापाची। आटभार उद भिज्ज देही कमळपत्रा ते पुरे माही। सप्ता बधीची अपूर्वशाही तव गुण सारस्यज्ञ। ऐसा सर्व गुणयज्ञ पुरुष यवोनी बैसला अबद्धमतीस। भक्तिसार ग्रंथ सुधारस सोये निर्मिला आपणची। तरी मागिले अध्यायी सकळ कथन। कानिपा आणि वायुनंदन युद्ध समयी ऐक्य होऊन सुख सागरा मिळाले। यावरी कानिपा श्रीदेशात गेले श्रीगड मुंड गावात। तेथे भेटूनी मच्छिंद्रांते आतिथ्या ते भोगिले परी कैसे रीती। तेची एका येतुनी श्रुती मच्छिंद्राचे कामचित्ती। एक अर्ती उदेला की कानिपा जाईल स्वदेशात। श्री गोरक्षा करील श्रुत मग तो धावून येईल येत नेईल माते येतून। तरी गोरक्ष मम शिष्य आहे ऐसे असी श्रुत करू नये। अनेक यजुनी उपाय येथे राहता करावा। ऐसे युक्ती रचुनी चित्ती करावे म्हणे अतिथी बहुरीती। म्हणून बोलवूनी बहुत युक्ती। सकळा मच्छिंद्र सांगतसे या परी अनेक योजना करीत की विषयी गोवावा कानिपनात। मग हा कदा देशात जाणार नाही सर्वस्वे। चंद्राननी मृगांकवदनी पाठवितसे शिबिरा लागुनी। परी तो नातळे कामवासनी। इंद्रियदमनी महाराज म्हणाल तरी त्या कैशा युवती प्रत्यक्ष कामाच्या मूर्ती। जयांचे नेत्र कटाक्ष होती वेडे पिसे देवादी। जयेचे पाहता मुखमंडन तपी सांडिती तपाकारण। येऊनी मुंगी लुंगी होऊन मागे भ्रमती जपी तपी। जयेचे अधर पोवळ्या परी दिसती दशन डाळिंब बीज गोमटी। गौरव वर्णन पिका घाटी ग्रीवा दर्शवी बाहेर। की अनंत चंद्राचा प्रकाश जैसा की उडू गणपतीचा द्वितीय ठसा। जयांचे नखाकृती लेखा चंद्र कोरी मिरविला। ऐसे स्त्रियांचे वर्णन की भानूची पावला उदयमान। ऐसिया स्त्रिया पाठवणे स्थान चेतवित्ती कामासी। परी तो नाताळे महाराज हा वृत्तांत मच्छिंद्रा कळला सहज। मग म्हणे शिष्य कटकाचा समाज कामसनी गोवावा। ऐसा ही यत्न करुणी पाहता कामिनीचा श्रम झाला वृता। शिष्य कटक ही येईना हाता उपाय काही चालेना। असो ऐसे छळनांत एक मास राहिले तेत। परी कोपे देव होता उदित सहज स्थिती लोटले। असो लोटल्या एक मास मग पाचारुणी मच्छिंद्रास म्हणती आज्ञा द्यावी आम्हास स्वदेशासी जावया। मग अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ नाना संपत्तीचा द्रव्य ओपित। गज वाजी उष्ट अमित द्रव्य बहुत दिधले। शिबिरे कनाथा पडप थोर तंबू राहुट्या पृथगाकार। शिबिका मुक्त झालरा छत्र वस्त्राभरणी भरिले। ऐसे ओपुनी अपार संपत्ती बोळवितसे मच्छिंद्रजती। एक कोस बोळवुनी नमिती परस्परांसी आदरे। ऐसे बोळवुनी कटक भार स्वस्थाना आला नाथ मच्छिंद्र। एरीकडे तीर्थवर करीत आला स्वदेशा। सहज आले मुक्काम लंघुनी श्रीदेश सुगम। पुढे गौड बंगाल स्थान उत्तम नाना क्षेत्रे हिंडती। परी जया गावी जाय नाथ त्या गावी लोक करीती अतिथ्य। सर्व पाहुणी भक्तिवंत उपचारे मिरविते। इच्छे समसकळ अर्थ पूर्ण होऊनी शिष्य संप्रदाय होत। म्हणून वर्णिती कीर्त मुखोमुखी उल्हासे। मग या गावीचे त्या गावी लोक येऊनी नेती सकळ कटक। धावुनी भक्तिभाव अलौकिक बोळविती पुढारा। ऐसे भ्रमण करीत
कीर्ती मार्गे कीर्ती होत ती सत्कीर्ती हेळपट्टणात प्रविष्ट झाली जनमुखे बहुत जनांचे वाचे स्तुती आहा स्वामी ऐसे म्हणती मग राजांगणी ही कीर्ती हेलावली सेवक मुखे कीर्ती ऐकुनी नृपनाथ पुढे प्रेरिता झाला दूत त्या करवी उत्तम वृत्तांत मुनी कटकाचा आणविला ते सांगती मुनीचा राजयोग गावोगावी होऊन शिबिरे सुरंग चांग धावता ती घेहुनी मागोमाग स्वामी लागी म्रहावया पुढे नाथध्वज येऊन शिबिरे चालती त्या मागून शिष्य कटकासी मागुनी गमन कानिपाचे होतसे ऐसे मार्गी करिता गमन तो एरीकडे जगन्नाथाहून गोरक्ष बंगाल देशात येऊन गावोगाव भ्रमतसे तो सहज मार्गी करिता गमन मही प्रवाही तरवेक्त विपिन त्या विपिनी गजकर्ण नंदन सहज स्थिती भेटला तेने पाहिले गोरक्षासे गोरक्ष पाहिले कानिफासी दृष्टादृष्टी होता आदेशी एकमेका बोलविले करुणी स्थिर शिबिकासन खाली उतरला कर्णनंदन मग भरदरी गालीच्या मही पसरून गोरक्षासी बैसविला आपण बैसे उपसवे नेटी बोले कानिपा वागवटी नाथपंत हा वरदपुटी कोण गुरु लाहिला हे कुण गोरक्षनाथ मच्छिंद्र जन्मापासूनी कथा सांगत वरद पाणी उदयमित्र प्रसन्न झाला तयासी तरी त्याचा दासानुदास मी म्हणवितो महापुरुष परी श्री गुरु कानिप देहास गुरु कोण मिरविला ते सांग ऐशे गोरक्ष बोल ऐकून कानिपा सांगे जालिंदर कथन जन्मापासूनी वर्तमान दत्तकृपा आगळी ऐसे उभयंतांचे भाषण झालिया मिरविले समाधान म्हणती योग्य आले घडून तुम्ही आम्हा भेटला यापुरी कानिपचित्ती कामना उदेल एका अर्थी की मच्छिंद्र गुरु गोरक्षाप्रती दत्तवरदे मिरविला तरी दत्तकृपेचे अनुसंधान कैसे लादले विद्यारत्न की कवनरूपी सहज दर्शन जगा माझी मिरविती तरी याचा शोध करावा दावुनी आपुल्या गौरवा ऐसे येजुनी सहज भावा दृष्ट करी भोवताली तो दृष्टी समोर आम्रवन पक्क फळी देखिले सघन तेही पाडावे पक्क पण शाखा वृक्षी विराजल्या ते पाहता कानिपनाथ म्हणे हे आम्रवन काय शोभत फळे ही मधुर शाखा व्यक्त झुंबल्या आहेत ह्या वृक्षी परी ऐसी फळे सुगम दिसती तरी भक्षण करावे वाटे चित्ती यावरी गोरक्ष बोले युक्ती नको नको म्हणत असे या परी बोले कानिपा वचन तोडीने आणवितो शिष्य धाडून गोरक्ष म्हणे इतुक्या यत्न करायासी करावा आता शिष्य आहेत जवळी तोडून आणावे त्या करकमळी शिष्य नसता कोणे काळी मग आपण काय करावे तरी आता स्वतः ऐसे करावे गुरु प्रसादे प्रताप मिरवावे फळे तोडून विद्येसी गौरवावे तुष्ट आत्मा करावा ऐसे कानिपा ऐकुनी वचन जरी तुमचे इच्छिते ऐसे मन तरी आताची आणितो तोडून पक्क पर्णी गुरु कृपे मग कवळुने भस्म चिमुटी विभक्तास्त्र जपे ओटी त्यावरी आकर्षण मंत्रापोटी प्रेरिता झाला युक्तीने विभक्तास्त्र आकर्षणे प्रेरिता फेकी भस्म कानणी तव ती पक्क फळे वृक्षावरुणी पुढे आली सर्वत्र मग ते शिष्य कटका सहित फळे भक्षिती मधुर व्यक्त भक्षल्या पूर्ण तृप्त शाळिले हात जीवनाने ऐसे झालिया पूर्ण प्रकरणी गोरक्ष विचारी ऐसे म्हणे प्रताप दाविला मज लागुनी काही पाणी आपुला तरी आपण आता ऐसी दाऊ विद्या चमत्कारासी ऐसा विचार करुणी मानसी कानिपाती बोलसे म्हणे तुम्ही केला पाहुणचार तरी उत्तरा लागी उत्तर आनिक फळे भक्षुनी साचार चवी रसने मिरवावी ऐसे ऐकुनी तयांचे वचन म्हणे बोलावा ते फार उत्तम तुमच्या शब्दासी करुणी मान स्वीकारावे तैसेची मग आकर्षण शक्ती विभक्तास्त्र जल्पुनी नाथ गोरक्ष पवित्र तो लवंगवनीची फळे विचित्र येऊनी पडली पुढारा मग ती फळे खात जेटी रसनेसी पडो पाहे मिटी आहा म्हणे शेवटी अमृत सरी दाटले मग ती फळे केली या भक्षण शुद्ध जेवणे हस्त प्रक्षाळून बैसले आसनी सुखे येऊन त्यावरी बोले गोरक्ष तो म्हणे खाल्ली फळे उत्तम राहिली परी जैसी तैसी करावी वाहिली पुन्हा योजने वृक्ष डाहळी
पुढे मार्गा गमावावे या परी कानिपनात ऐसा कोण ब्रह्मयाचा सूत पुन्हा निर्मोनी मृतिमंत जैसे तैसे करील गोरक्ष म्हणे गुरुपुत्र जो निस्सीमपणी आहे पवित्र त्यासी हे करणे अगिटीत विचित्र कदा काळी नसेची तो दुसरा ब्रह्म करील उत्पन्न मग ऐसियाची कथा कोण जो महीच मस्तकी करिता धारण तो पर्वताचे ओझे सिनेकी जो अर्कतेजा निविणार तो पावक ठिणगीने फळे सत्वर हृदय सांठवित सप्तसागर तो थिल्ल रोदके अटकेना जो बोल काजाचे गंभीर चातुरी बृहस्पती ते मागे सारी तो आजार शकाते बिहोनी अंतरी मौन वरील कावाचे जो आपुले प्रतापे करुणी श्राब्धी करील ग्रहवासनी तो तक्रा करिता सदैव सदनी भीक मागेल केवता की चक्षुचे कृपा कटाक्ष पाषाण करी परिसजैसे तो हेमा करिता काय प्रत्यक्ष आराधील धनाढ्या जयाचे वचन वागवटी मिरविती सकळ देवांच्या थाटी तो आपल्या मोक्षासाठी आराधना भूतासी तस्मात ब्रह्मयाची काय कथा जो अनंत ब्रह्मांडे होई निर्माता सर्व कर्तव्याचा करता गुरुकृपेसे मिरवितसे ना तरी मुळीच प्रौढी गुरु मिरविला ज्याच्या कवाडी तयाची दैना कोण फेडी काबाड ओजे वाहे तो ऐसे एकता कानिपनाता परमशोभला सोचितार्था जैसा पावक आज्य सिंचितार्थ कवळू पाहे ब्रह्मांड मने हो जाणतो तू ते तू तुझी या गुरुसहित बहुसाधनी प्रतापवंत नरकामाजी पचतसे वाचे मनवती योगीजन कर्माचरती नरकपतन सकळ श्रीराष्ट्र वेष्टुन भोग भोगी पापांचा जितेंद्रियत्व दावावे जनी आसोनी भोग चित्तीमयी तया भोगवश करुणी मेनिकानाथ होऊनी ठेला तरी ठाऊक गुरु तुझा किती बोलसी प्राज्ञोजा आता ब्रह्मया ते करुणीहीन तेजा ढिसाळ गोष्टी करीतोसी प्रथम गुरु तुझा काबाडी तुझी दैना कोण फेडी आता सोडूनी सकळ प्रौढी मार्गा लागी क्रमिका ऐसे वचन खडतर बोलणे गोरक्षाते होता श्रवण मग मने बोलसी आपण चावटी पनी हे भ्रष्टा तुझा गुरु जालिंदरनाथा प्रतापहीन दीनभौत 10 वर्ष आजपर्यंत नरकी नित्य पचतसे परी त्या सामर्थ्य नाही झाले की आपण येतुने जावे वहिले नृप सर्पदर्पे वेष्टिले शक्तिहीन झाला असे हेळापटणी गौडबंगाल देशी वस्ताद मिळाला आहे त्यासी धन्य गोपीचंद प्रतापराशी लीद गर्तीत पचवितसे तैसा नो हे गुरु माझा हालवील सकळ ब्रह्मांड चोजा शंकराचे अस्त्रयोजा कर कमळी विरवितसे अष्टभैरव महादारुण अजिंक्य देवा दानवांकारण त्यांसी बळे करुणी कंदन शरणागता निले पाहे केवढा मारुत सुत जेने विजय केला रघुनाथ तया मस्तकी देवनी पर्वत उभा केला स्तंभापरी वीरभद्र प्रताप तरणी देवदानवा अजिंक्य करणी तयाचा प्राण कंठी आणुनी शरणागत तो केला 12 शकळी तीव्र आदित्य तयाचा उलटोनी पाडिला रथ सकळ देव शरणागत होऊनी लोटले पायासी तरी प्रतापी गुरु ऐसा भक्त सोडवीत नरकल्लेशा तयाच्या वरद कृपे ऐसा आताचे पाहे हे भ्रष्टा मग घेहुनी भस्म चिमटी मंत्र प्रयोग बोले होटी संजीविनी ते पीयूष थाटी सकळ फळांते मिरविली ऐसी सकळ प्रयोगी फळे संपूर्ण जैसे तैसे ठेली होऊन ते कानिपनात पाहून मनी शंकित पै झाला योजुनी सवे मुखवटी विस्मय करिता फुले पोटी मने धन्य हा प्रतापजेटी जगामाजी मिरविला सकळ टाकुनी विरुद्ध भाषण दाहुनी दिदले आलिंगन म्हणे धन्य तू एक निपुण गुरुपुत्रा मिरविसी परी ऐसा बोलता विरुद्ध बोला माते सर्वज्ञ लाभ झाला शोधित फिरलो जालिंदराला ठाव लादला तुझपासी या परी गोरक्ष बोले वचन हे बोलिलासी अति प्रमाण माझा लाभ तुझ कारण तुझा लाभ मज झाला ते बोल नव्हे वाईट दावी ते झाले मार्ग चौखट गुप्त गुरूंचे उघडूनी कपाट मार्ग दिविटा पै केला तरी आता उत्तम झाले दृष्टी पाहू गुरु पावले ऐसे व्यधुनी प्रीती न मिले एकमेका ते वेळा
या उपरी गौरनंदन स्पर्शास्त्रमुखी जल्पुन वृक्षोदेठी फळे नेऊन जेथील तेथे जडियली. मग पुन्हा करुणी नमनानमन प्रांजळ वर्णित वर्तमान एकमेकांती विचारून आदेश म्हणून जाताती. गोरक्ष चालिला श्रीदेशात कानिपा गौड बंगाली जात हेळपट्टण लक्षणीया पंथ कूच मुक्काम साधितसे. परी तीव्र होऊनी अतिचिंती मने जाताची भस्म करुणी नृपती. हा जालिंदर गुरुमूर्ती दुखविली नष्टाने. ऐसे म्हणून वारंवार परमक्रोधाचा वैश्वानर शिखा डुलवी सुअंगावर आहाळुनी पाडाव्या. तन्नाये तीव्रमती चित्तकुंडी पावक स्थिती प्रदीप करुणी नृप आहुती इच्छुनिया जातसे. तचिष्य कटक थाटी गमन करिता ओटो वाटी. तव हेळा पट्टन काननपुटी जाऊनिया पोचला. तो वृत्तांत रायासी कळला कानिपा आले गावाला. मग परिवारासहित गोपीचंद वाहिला सवे सामोरा जातसे. चित्ती मने मम वैभवा योग्य दिसे महानुभवा. तरी गुरु हाची करावा काया वाचा भावाने. सातशे शिष्य कटक भारी पूर्ण योगी ब्रह्मचारी. गजबाजी संदनी स्वारी जगा माझी मिरवितसे. सिद्ध करुणी चमुभार शिबिकासने तुरुंगापार. अन्य मंडळी वीर झुंजार रायासवे मिरविले. राय मस्तकी एकशत चंद्राकृती देदीप्यवंत. ऐसी छत्रे वर्णिता भोवत वाडेल ग्रंथ आगळा. 1,000 700 मिती बरोबरीचे सरदार असती. तयांची छत्रे 5 असती. चंद्राकी निर्वत हेमत गटी झालरा शिल्पयुक्ती. छत्र कळसाची अपार दीप्ती रत्न खचित अर्का म्हणती. तेज सांडी तू आपुले ऐशा संपत्ती संभारेसी. ठेंगणे भावती अमरपदासी. मार्गी चालता मांत्रिकासी. पाचारी 3 रोकनात म्हणती. प्रारब्ध योगे करून येथे पातले सिद्धरत्न. तरी याचा अनुग्रह घेऊन ईश्वर भक्ती परिधान. हा श्री गुरु आहे योग्य माते. माझी संपत्ती भूषण भरते. योग्य जगा माझी दिसे सरते. योगायोग्य उभयती नावतरी. गुरु मम मातेने योजिला होता कंगालहीन. रत्नपती काच आणून भूषणांते मिरवितसे. की कल्पतरूंच्या बागायती कंटकतरू बाभुळ वस्ती. की अर्कचंद्राचे मध्यपंक्ती काजव्यांनी मिरवावे. मी भूप माझे पंक्ती. भूपती असावा सर्वज्ञ मूर्ती. घृत शर्करा दुग्ध सरिती. लवण कैसे वाढवावे. अमंगळ गल्ली कुच्चल स्थान. बहुत ज्ञानी पिशाच समान. तो गुरु माते मम मातेने जालिंदर योजिला. आहोती योग्य नसे संगत. काय केले श्रीजातीत. परी आता उदेल उचिता उचित. गुरु कानिपा आम्हासी. ऐसे वधुनी मंत्रिकासी. राव जातसे कटक प्रदेशी. घेऊन सवे संभारशी षोडोपचार आदरे. ऐसे परी कटक ताटी. राव जाय सुगम वाटी. त्या मार्गी योगींद्र जटी. जाऊनिया मिळाला. परी येता देखताची गोपीचंद हृदय धडाडला. अपार कृत परी विवेक अर्गळा. अपार तेने अक्रोध मना माझी संचरला. आताची शापुनी करीन भस्म. परी कार्य तैसेच राहील सुगम. कोठे श्री गुरु योगद्रुम. मिरवला तो कळेना. परी याचे हाती कार्य सुगम. उरकोनी घ्यावा मनोधर्म. आदी पाहुनी गुरुचरण पद्म. शासनांते मग ओपू. ऐसा विचार करुणी चित्ती. स्तब्ध राहिला योगींद्र जती. क्रोधानळा सुमुध शांती. बोधलक्ष्मी स्थापितसे. जैसे शस्त्रास्त्री निपुण जेवी. रक्षिते प्रतापवान. परी कार्य संबंधी दैदिप्यमान दर्शविते लोकांते. तरी प्रथम श्री गुरुमूर्ती प्रत्यक्ष करावे याची हाती. मग क्रोधानळासी दुस्तर आहुती. गोपी चंद योजावा. ऐसी विचारी शब्दबोध. कानिपा राहिला स्तब्ध. येरीकडे गोपीचंद चरणावरी लोटला. उभा राहिला समोर दृष्टी. नम्रोत्तर बोले ओठी. जोडोनिया कर संपुटी. विनवनी विनवितसे. हे महाराजा दैवयोग. मज आळशावरी गंगा.
ओळलासी कृपाउघा अनाथा सनाथ करावया तुम्ही कृपाळू संतजन दया भंडार शांतिरत्न ज्ञानविज्ञान आस्तिक कर्म ग्रहस्थांसी कल्पावे ब्रह्मी पावला तत्वता षडगुणांशी विषया दमिता सकळ भोगोनी अर्कता मिरवतसा जगा माझी आणि जगाच्या विषय तिमिरी ज्ञान दिवटी तेजारी मिरवुनी सुख सनाथ परी दाविते झाला महाराजा ऐसे साधक याचक मनी तुम्ही कल्पतरू कल्पनापूर्णी ऐसी स्थिती जानवी जीवनी बोळविलीत मजवरुती परी श्री रायाचे वागुत्तर ऐकुनी कानिपा मनोहर तेने चित्तशक्ती तरुवर आनंद शक्ती मिरविल देही क्रोधाचा वैश्वानर पेटवा घेत होता अपार तरी राव उत्तरांचे सिंचन नीर होताची शांत वारियली मग रायासी धरुणी करी बैसविला सो शेजारी मग बोलत वागुत्तरी कुशळ असा की महाराजा म्हणे राया अनुचित केले तरी भव भाग्य सबळ पाहिले तेने करुणी शांती ते वरिले मम मानसे महाराजा ना तरी अनर्थासी गाठी पडत होती प्राणासी मिठी परी तव भाग्य उत्तराचे देठी शांती फळे मिरवली तरी आता असो कैसे व्यंगी चाल पट्टनास तेथे सकळ इतिहास निवेदुनी तुझ राया मग बैसोनी शिबिकासनी कटकासह ग्रामासी येऊने राये राजसदना आणूनी कनकासानी वाहिला तरी प्रीती करुणी षोडोपचारे पूजला मुनी हेमरत्नी आणि वस्त्रभूषणी नम्रवाणी बोलतसे हे महाराजा योग संपत्ती कामना वेधली माझे चित्ती अनुग्रही चोज गेहुनी निगुती सनातपणी मिरवावे ऐसे वेदक कामना चित्ती प्रथम भागी मिरवत होती त्यात उदेली कोपयुक्ती वैश्वानर शिखाते तेने आनंदने उदयाचा तरु ओळलासे योग धरू मग पुढे वासना फळकारू प्रेरावया ते पावला नृपमने अर्थ उघडून चित्ती मिरवा समाधान नातरी भययुक्त बिरडपूर्ण चित्तरूपे स्पर्शितसे तरी प्रांजळ करुणी माते कृपे पुनी अनुग्रहाते आपला साह्य म्हणून सरते तिही लोकी मिरवावे कानिपा म्हणे नृपायक मम अनुग्रहाचे उत्तम दोंदिक घेऊ पाहसी भावपूर्वक परी तुवा भावनासिला जैसे दुग्ध पवित्र गोड परी लवण स्पर्शता परमदौड तेवी तू ते घडूनी विघड आले आहे महाराजा अरे माझा अनुग्रह घ्यावया पाहसी परिजाचा अनुग्रह मसी तू स्वामी महागतेसी अष्टविष्टेती स्थापिला परी तुझे आयुष्य लाग पूर्व पुण्याचा होता योग म्हणून क्रोधानळ मग शांती दरी दडाला हो ना तरी महाराज जालिंदर प्रळय काळीचा वैश्वानर तुझे वैभवाचे अपार नीर भस्म करिता क्षणार्धे जयाच्या प्रतापाची सरी कोण करी बोल वागुत्तरी जेने स्वर्ग देवतांची थोरी झाडो झाडी लाविली मग साध्यंत वराची कथा तया नृपाते सांगता तेने सकळ ऐकुनी वार्ता भय उदेले चित्तांता अंगी रोमांच आले दाटून शरीरे कापरे दाटले पूर्ण मग धरुणी त्याचे चरण नम्रपणे विनवितसे मने महाराजा योगवित्त घडूनी आले हे अनुचित्त तरी आता क्षमा उचित प्रसाद करा दासावरी या ब्रह्मांड मंडपात मज एवढा कोणी नाही पतित आहा ही करणी अघटित घडूनी आली मज लागी परी सदैव माये परी शांती करावी हृदयांतरी बहु अन्याय होता किशोरी अहितांते टेकेना तुम्ही संत दयावंत घेता जागेचे बहु आघात अमृत पम मानुनी चित्त कृपा उचित दर्शविता जैसा झाडा घातला घाव एकी लावणी केली अपूर्व परिभयंता एकची घाव मिरवू शके जैसे का की सरिता पात्री निरोगी धुती पूजती मळसंगी परी एकची तो उभय प्रसंगी मिरविले की सरिता ते की तस्करा होतात घरात रे घावा त्यास प्रकाश देई जैसा दिवा तन्नाय संत भावा
मिरवू जात महाराजा, तरी आता असो कैसे, क्षमा ओढन करी आम्हास, दुष्कृत सरिता प्रवाही विशेष, ओढवुनी काढी महाराजा, ऐसे ऐकुनी तयांचे वचन, नाभी मने गजकर्ण नंदन, मग राया लागी सवे घेऊन, सो शिबिराते पातला, परी हा वृत्तांत ऐकून, परिचारिका धावल्या तेथून, त्यांनी जाऊनी सकळ युवती लागून, मैनावती ते सांगिले, हे मायो भक्ती संपादनी, जालिंदर गुरु तुम्हा लागुनी, परितयाचे राये विपत्ती करुणी, मही गर्तेत मिरविला, तेही अष्टविष्टेत टाकिला आहे दशवरुषात, हे राजदरबारा ऐकुनी मात, तुम्हा आम्ही निवेदले, म्हणाल कैसी कळली मात, तरी जालिंदराचा आला सूत, अपार वैभव कानिपनात, विद्यार्णव दुसरा, तरी तयांचे वैभव पाहून, शेवटी नटला आपुलानंदन, परी जालिंदराचे वर्तमान, श्रुत केले तेनेची, आता रावतयाचे शिबिरी गेला आहे सहपरिवारी, तेथे घडेलच जैसे परी, तैसे वृत्त सांगू पुढे, ऐसे सांगता युवती, हृदय शोभली मैनावती, परी पुत्र मोहाची संपत्ती, चित्त झुलारी हेलावे, एरीकडे नृपनाथ मुनी शिबिरा जाऊनी तोरित, उत्तम आगारी अनन्य पदार्थ, इच्छे समान भरियले, सदा सन्मुख कर जोडून, अंगे धावे कार्यासमान, जेथील तेथील अर्थ पुरवून, संगोपान करीतसे, जैसे दुर्वासा अतिथी सकळ, सेवे आराधी कौरवपाळ, तन्नाये हा भूपाळ, नाथा लागी संभोगी, असो ऐसे सेवे प्रकरणी, असतास गेला वासरमणी, मग राया ते आज्ञा देऊनी, बोळविला सदनाते, राव पातला सदनाप्रती, परी येताची वंदिली मैनावती, मग झाला वृत्तांत ते प्रती, निवेदिला रायाने, वृत्तांत निवेदन तिजसी, तुवा जाऊनी शिबिरासी, युक्ती प्रयुक्ती बोधुनी त्यासी, महाविज्ञान निवटावे, मग अवश्य बोलुनी मैनावती, शिबिरा असनी जाऊ पाहती, शीघ्र येऊनी शिबिराप्रती, कानिपनात मिरविला, वंदुनी निकट बैसली तेत, म्हणे महाराजा गुरुनाथ, कोण तुम्ही वरिला अर्थ, नाथपंथी मिरवावया, तरी या नाथपंथिका मीही मिरविते महिलोका, तरी मम मौळी वरपादुका, श्री जालिंदरासी मिरविते, ऐसे ऐकुनी तियेची वाणी, बोलता झाला कानिपमुनी, ऐसे असुनी बरवी करणी, जालिंदरा ते मिरविली, तू अनुग्रही असता निश्चित, गुरु ठेवावा अश्वविष्टेत, मैनावती म्हणे मजसी सूत, आजी झाले महाराजा, मग आपुली कथा मुळापासून, तया नाथासी निवेदुनी, हे सो सुता हाती झाली करणी, मज न कळता महाराजा, तरी आता झाले कर्म, सज्ञाना सावरी दुर्गम, परी रायांचे दुष्कर्म, टळुनी सुपंथ मिरविका, ऐसे सांगुनी तया प्रती, मोह उपजला अतिचित्ती, मग म्हणे श्री गुरुमूर्ती, दृश्य करा लोकांत, म्हणशील सुताचे हाते करून, कान कारिसी दृश्यमान, परी नेनो जालिंदराचा कोपाग्न, धाव घेईल पुढारा, तरी बोधावा युक्ती प्रयुक्ती, रक्षणीय आपल्या भाच्या प्रती, दृश्य करुणी गुरुमूर्ती, सत्कीर्ती भाच्या वरिका, मग या ब्रह्मांड मंडपात, कीर्तिध्वज अति लखलखित, हेळाउनी परमलोकात, कीर्तिध्वज फडकेल, ऐसे बोलोनिया तया प्रती, मग उठती झाली मैनावती, त्यानेही नमुनी परमप्रीती, बोळाविले भगिनी ते, पूर्ण आश्वासन देऊन, म्हणे रायांचे कल्याण, इच्छा पूर्ण, श्री गुरुचरण पाहून जान, सकळ संशय सोडिका, ऐसी अश्वासुनी माता, श्रीनाथ झाला बोळविता, असो मैनावती तत्वता, नमुनी आली सदनासी, सो सुता ते पाचारून, सकळ सांगितले वर्तमान, मग सकळ भयाचे दृढास भंगित झाले तक्षणी, जालिंद्राच्या अनुग्रहासहित आश्वासित कानिपनाथ, ऐसा सकळ सांगुनी वृत्तांत, भयमुक्त तो केला, असो आता येथून पुढील अध्यायी, धुंडी नंदन नरहरी वरदे, श्रोत्या कारण मालू निवेदले गुरुकृपे, सोस्ती श्री भक्तिकथासार, संमत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर, षोडशोध्याय गोड, हा अध्याय 16वा, ओव्या 197. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार षोडशोध्याय समाप्त.